आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत प्रबुद्ध साठे. मी 2 महिने राहून रोज बोललोय, भरपूर बोललोय आणि बोलण्यापेक्षा मी करून दावलंय आणि तेही माझ्या कर्मभूमीमध्ये करून दावलंय. याचा काळीज भरून आणि आभार भरून मला आनंद होतोय. त्याच्यामुळे आता बोलू काय, पण तरी सुद्धा प्रथमतः मानवतेचे भाष्यकार भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक बौद्ध राजे, इथं बौद्ध राजे लिहिलेलं आहे. बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धम्मपीठावरील सर्व मान्यवर, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास या सर्व परिवर्तनवादी महापुरुषाला प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर संत रविदासांनी म्हणलं की ब्राह्मण जैसा पृथ्वी पर कोई भी दुष्ट आणि धूर्त व्यक्ती नहीं, और जो व्यक्ति ब्राह्मण पर भरोसा करता है वो सबसे जग में बड़ा महामूर्ख व्यक्ती है. संत रविदासाचा आहे. वेळ कमी आता, मला भी भूक लागलेली आहे आणि सलग पुरस्कार देऊन सलग जेवूया, थोडस सहकार्य करा. 2 महिने पुण्यातून येऊन इथं मी वनवन फिरलो आहे. एक थोडासा 1 तास द्या मला, म्हणजे तास बोलणार ना, तासात मिटवायचा आहे. तुम्ही म्हणता तास बोलल्यावर लगा चालायला लवकर नका, असं काय नाही. तास मध्ये तासाच्या आत मिटवायचा. खरं तुम्हाला सांगतो, वक्ता हा क्रांती करत नाही, त्यामुळे जास्त बोलत नाही. वक्ता हा क्रांती करत नाही. सगळ्यात जास्त लोंढे साहेब ताई, सगळ्यात जास्त मी इथं माझ्या पाठीवर नानांनी शाबासकीची थाप मारलेल्या सरकोली गावात प्रथम क्रमांकाचा विजेता मी आहे लक्षात. आणि इथं तर रामदास नागटिळक बसले, त्यांच्या गावातला शिवदर्जेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि विचारवंत मी क्रांती करत नाही काय, आणि साहित्यिक नेता मी क्रांती करत नाही. वक्ता, विचारवंत, नेता, साहित्यिक जेव्हा कार्यकर्ता बनतो तेव्हा क्रांतीची चळवळ गतिमान होते. लोंढे साहेब या ठिकाणी सर्व बोलले ते अधिकारी म्हणून आहे, कार्यकर्ता म्हणून तुम्ही बोललेला आहे, म्हणून ते भाषण आम्हाला सगळ्यांना भावलं आहे. मी कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे. एक आहे थोडक्यात, भगवान बुद्धांनी पहिल्यांदा बहुजन ही संकल्पना जगात आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही संकल्पना जगात पहिल्यांदा मानली. बहुजन संकल्पना ही भगवान बुद्धांची संकल्पना आहे. आणि हे बहुजन समाजाला सुखाचा, बुद्धांचा विचार हा माणूस आणि माणसाचं सुख आणि माणसाचं कल्याण हे बौद्ध धर्माचं प्रयोजन आहे. आणि खरं सांगू, एक थोडक्यात 20 शतकात थोडक्यात तर मी म्हणतोय की पूर्वाश्रमीच्या बौद्धांनाच ब्राह्मणांनी धर्माचे गुलाम केले. आम्ही इथं जी बसलोय ते पूर्वाश्रमीचे धर्म बांधव आहे. या देशातील बौद्धांना इसवी सन पूर्व 195 मध्ये 185 मध्ये प्रतिक्रांती करून सर्वांना धर्माच्या नाव वैदिक धर्माचे गुलाम केले. आम्ही बौद्धच आहोत. म्हणून मी काय म्हणलंय, चला आपल्या बुद्धाच्या घरी. आणि म्हणून जात बहुजन समाजामध्ये बंधुभाव निर्माण न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जात आणि जातीची मानसिकता. जातीनं माणसाचं लय वाटोळ केलं तरी प्रतिक्रांती दारात आली हो आपल्या. धर्माच्या नावाखाली ब्राह्मणवाद्यांनी, मनोवाद्यांनी आपल्या घरात शिरून नरड्याला तलवार लावली तरी तुम्हाला बुद्धाची आठवणी नाही हो, तरी तुम्हाला आपला बुद्ध कळला नाही. सगळ्यात मोठं वाटोळ आहे. ब्राह्मणवाद्यांनी धर्माच्या नावाखाली तुमच्या घरात शिरून अरे नरड्याला नख लावलंय, तलवार लावली तरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तर मुद्दाम सरनंदाच्या म्हणा. धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती दारात आलेल्या आहे. या प्रतिक्रांतीला रोखायचं असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. म्हणून हा चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा सोहळा या ठिकाणी. काल 97 लोकांनी धम्मदीक्षा गेली. पांढरेवाडीच्या मराठा समाजातील पहिल्यांदा मराठा कुटुंबाने बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची नाव नोंदणी केली या ठिकाणी. त्यांचं जर कालचं भाषण मी स्मरणिका बनवणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे, जात हा माणसाचा, समाजाचा, राष्ट्राचा अपमान आहे.
जातीची मानसिकता बाळगणं हा आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ उभारणं हा सन्मान आहे. जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बहुजन समाजामध्ये बंधुभाव निर्माण होणं गरजेचं आहे. जात हा बहुजन समाजाला संघटित न होण्याचं सगळ्यात मोठे अर्थ आहे. जात हा बहुजन समाजाचा प्रगतीचा विकासाचा परिवर्तनाची सगळ्यात मोठी आहे. अहो जात काल्पनिक गोष्ट आहे. माणूस खरं वास्तव आहे का जात वास्तव आहे? आईच्या पोटात आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस जात वाढते का माणसाचा गर्भ वाढतो? काय वाढतो? माणसाचा मुलगी असेल मुलगा असेल माणसाचा गर्भ वाढतो ना. जातीचा गर्भ नाही वाढत आईच्या पोटात. पण भारतीमध्ये जन्माला आल्याबरोबर त्याला जात चिटकते. अरे जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःच अस्तित्व शोधणं हा जगातला सगळ्यात मोठा अडाणीपणा आहे. हा जगातला सगळ्यात मोठा महामूर्खपणा आहे. या अडाण्यातून शहाणपण घेण्याकरता बंधुभाव परिषद देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून आणून मनोवाद्यांनी बहुजन समाजाचा सत्यानाश केला आणि तरी सुद्धा हे फूल तुमच्या टाळक्यातनं का जात नाही? जातीची गुलामगिरी सोडा. बहुजन बांधवानो तिथं सर्वच आहे. बहुजन बांधवांना आपल्या भावी पिढीला जातीच्या गुलामगिरीचा वारसा देणार का माणसाच्या सन्मानाचा वारसा देणार हा प्रश्न निर्माण करण्याकरता मी या ठिकाणी बहुजन बंधुभाव परिषद तुम्ही काय घ्यायचं? जातीचा वारसा द्यायचा, जातीच्या गुलामगिरीचा वारसा द्यायचा का माणसाच्या सन्मानाचा वारसा द्यायचा? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी हा बहुजन समाज बहुजन बंधुभाव परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे. खरंच तुम्हाला सांगतोय आहे की बाबा जाती नष्ट, जातीची मानसिकता नष्ट होणं म्हणजे बौद्ध होणं. बौद्ध ही धर्मांतर अजिबात नाही. धर्मांतर वगैरे अजिबात. चांगला माणूस बनण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे धर्मदीक्षा. ही धार्मिक विधी सुद्धा नाही. हे समजून घ्यायला लक्षात घ्या. आणि परिषदेमध्ये संपूर्ण मला एक आनंद होतोय की माझ्या धर्मकर्म मी घरात माझा सन्मान झाला. मी मगाशी काय म्हणलो महाराष्ट्र आणि 4 राज्यात फिरतोय मी. सगळं गाव झालं पण माझ्या कर्मभूमीतला कचरा मला काढता येईल. घर जाळायला आलो मी आणि आज घर साफ करण्याचा आनंद आणि समाधान मला मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन विचार बोलण्यापेक्षा विचार कृतीमध्ये आणणं फार मोठं गरजेचं आहे. आणि कृतीत आणायचं असेल तर विचार आणि व्यवहार सारखा असला पाहिजे. आणि म्हणून वडीवाला 7वी नापास झाला वडीवाला आणि प्राध्यापक डॉक्टरेट झालेले प्राध्यापक पलीकड नदीच्या पलीकड त्यांना व्याख्यानासाठी जायचं होतं. सर तुम्ही इथं अधिकारी म्हणून वाटा व्यक्त पण व्यवहार आणि विचारात तुमच्या सुसंगतपणा आहे म्हणून तुम्हाला बोलतो. आणि एक उदाहरण मी सांगतो. प्राध्यापक महाशय त्या होडीत बसले 7वी नापास होडीवाला. होडी निघाली आणि त्या होडीच्या माणसाला होडीच्या नावाने याला विचारलं महाशयानं. प्राध्यापक महाशयाने विचारलं की तुला गणित येतं का? गणित येतं का गणित? होडी मला म्हणला गणित येत नाही म्हणून तर 7वी नापास झालो नाही. अरे तुला गणित येत नाही? गणित येत नाही. आता तुझं 25% आयुष्य वाया गेलं. पुढे जरा होडी आली आणि मग प्राध्यापक महाशय आपली ज्ञानाचा दिवा पाजळत म्हणाले तुला भौतिकशास्त्र येतं का? भौतिकशास्त्र. आता 7वीच्या गाड्याला कसं यायचं? तो म्हणाला भौतिकशास्त्र मी पहिल्यांदाच ऐकतोय. मला काय माहित नाही बाबा भौतिकशास्त्र. अरे तुला भौतिकशास्त्र माहित नाही? भौतिकशास्त्र माहित. आता तुझं 50% आयुष्य वाया गेलं. नाव जरा पुढे आले. खेळगाव मध्ये आली. वारं सुटलं वादळ सुटलं आणि नाव हेलकाव खाऊ लागली. 7वी नापास झाला. नावाडी म्हणाला प्राध्यापक महाशय साहेब तुम्हाला पावता येतं का? पावता. आणि मग महाशय म्हणाले मला पावता येत नाही. साहेब तुम्हाला पावता येत नसेल तर तुमचं 100% आयुष्य वाया गेलं. विचाराप्रमाणे वागलं तर तुमचं कल्याण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बुद्धांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराप्रमाणे आपल्याला वागणं हे आपल्या कुटुंबासाठी लेकरा बाळासाठी चांगलं आहे. पहिल्यांदा चांगल्या विचाराप्रमाणे तुम्ही वागा म्हणजे कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं गेलं. इथं मी बौद्ध राजे बुद्धाने बहुजन संकल्पना मांडली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजामध्ये बंधुभाव निर्माण होण्यासाठी मावळा या संकल्पनेतून बहुजन समाजाला संघटित केलं. लक्षात आम्ही गेलो तरी चालेल, पण छत्रपती शिवराय